सांगली भाजपमध्ये नात्यांचा खेळ, पद मिळाली फक्त घरच्यांनाच. भाजपचा घराणेशाहीचा बुरखा टराटरा फाटला. आमदारांच्या बायका सुनांनाच पद, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त सतरांच्याच उचलायचे आहेत का? काँग्रेसच्या वंशवादावर आणि घराणेशाहीवर तोंड भरून बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा बुरखा आता सांगली जिल्ह्यात पार उघडा पडला आहे. भाजप प्रदेश महिला मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आणि सांगलीच्या राजकारणात एकच भडका उडाला. कारण ज्या महिलांना पक्षाची मोठी पदं देण्यात आली त्या कोणी सामान्य कार्यकर्त्या नाही, तर भाजपच्याच मातब्बर आमदारांच्या माजी आमदारांच्या पत्नी सुनबाई आहेत. पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये नक्की काय चाललंय, बघूयात आमचा हा खास रिपोर्ट. भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. पण ही यादी पाहिल्यानंतर सांगलीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसलेला धक्का अजूनही बसलाच आहे. बघा ही नावं आणि त्यांची खरी ओळख. स्वाती शिंदे या प्रदेश उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली, मात्र या माजी आमदार नितीन शिंदे यांच्या पत्नी आहेत. रेणुका देवी देशमुख यांची देखील प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, मात्र आमदार सत्यजित देशमुख यांच्या पत्नी आहेत. मंजिरी गाडगीळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली, ती आहेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पत्नी. स्वाती खाडे यांची सांगली जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी आणि त्या आहेत माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या सुनबाई. सगळेच्या सगळे पदाधिकारी एकाच पक्षातले आमदार आणि माजी आमदारांच्या घरातलेच. मग प्रश्न पडतो, ज्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, त्या सामान्य नागरिकांनी कार्यकर्त्यांनी काय फक्त आयुष्यभर नेत्यांच्या सतरंजाच उचलायच्या आहेत का? पण या सगळ्या पदवाटपामागे केवळ घराणेशाहीच नाही, तर एक खूप मोठा राजकीय डाव शिजत असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. केंद्रात आगामी काळात डिलिमिटेशन बिल लागू झाल्यावर महिलांना 33% आरक्षण मिळणार हे निश्चित आहे. उद्या जर सांगली जिल्ह्यात आमदारकी किंवा खासदारकीसाठी महिला आरक्षण पडलं, तर आपल्याच घरातील महिलांना आधीपासूनच माजी अध्यक्ष किंवा माजी उपाध्यक्ष दाखवून तिकिटावर थेट दावा ठोकता यावा, हीच ती पूर्वतयारी नाही ना? म्हणजे सत्ता असो, आमदारकी असो, खासदारकी असो की संघटन, सगळं काही स्वतःच्याच घरात राहिलं पाहिजे, हीच काही ती भाजपची धोरण प्रणाली? दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर बोट दाखवणं सोपं असतं, पण जेव्हा तीच घराणेशाही आपल्या दारात येऊन उभी राहते तेव्हा पक्षाची भूमिका काय असते, हा प्रश्न आता सांगलीतील प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता विचारत आहे. आता पाहायचं हेच आहे की सांगलीतील हाय प्रोफाईल घराणेशाहीवर प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि भाजपाचे वरिष्ठ नेते काय स्पष्टीकरण देतात, की नेहमीप्रमाणे यावर सोयीस्कर मौन बाळगतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.